ओके. आपल्या ताई नेहमीप्रमाणे 45 ताई असतात, पण नेहमीप्रमाणे लेट लेटच येत असतील काही ताई. बघूया आपण. सो आपण कालपासून तर या रविवारपर्यंतचा टास्क आहे. माइंडसेट. गीताताई, मोबाईल आडवा ठेवा. मला जे काही मी तुम्हाला देणार आहे ते पुन्हा परत रोज सांगायची गरज नको. जे काही मी तुम्हाला प्रॅक्टिस सम देणार आहे ते तुम्हाला मोबाईल आडवा ठेवला तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. म्हणून पुन्हा परत मनीषाताई तुम्हाला सांगायची गरज नाही, राजश्रीताई तुम्हाला सांगायची गरज नाही. जर बसल्यात क्लासला तर मोबाईल आडवा ठेवा, कारण प्रेझेंटेशन तसं बनवलेलं असतं. सो ओके प्लीज. सो राजश्रीताई, तुम्हाला आवाज आला असेल तर प्रयत्न करा. सो पुढे जातो. आपण या वीकचा टास्क आहे आपला B1 आणि M2, म्हणजे लेवल 3 आणि लेवल 4 आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ॲग्री विथ मी एव्हरीवन? परत क्लिअर करतो. आपला टास्क काय आहे, इकडे लक्ष द्या सर्वजण. टास्क आहे प्रॅक्टिस. अखंड हरिनाम सप्ताह सुरू ठेवावा लागणार आहे. 1 लाख रुपये तुम्ही भरणार आहेत. 1 लाख रुपयाचा अप्रोचने तुम्ही शिकणार आहेत, पण त्याच्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह ठेवावा लागेल. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे स्वातीताई? सातत्यबद्ध प्रॅक्टिस करावी लागेल. आणि मग त्याच्यासाठी काही 1 तास हवा आहे का तुमचा? नाही. क्लास संपल्यानंतर किंवा क्लास नसेल तर रोज न कळत 5 मिनिटं मात्र हक्काचे पाहिजे. आणि 5 मिनिटामध्ये जेव्हा आपण नॅशनल आणि स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होतं, तेव्हा मुलं 5 मिनिटात, इथं आपल्या क्लासमध्ये विटनेस आहेत ताई लोक, 5 मिनिटामध्ये 150 मार्क्सचा पेपर सोडवतात मुलं. लक्ष द्या मला काय सांगायचंय. 5 मिनिटात म्हणजे कमीत कमी 75 कॅल्क्युलेशन करतात. तर आपल्याला 10च कॅल्क्युलेशन करायचे आहेत गीताताई. आणि मग 10 कॅल्क्युलेशन फिंगर्सवर किंवा 10 कॅल्क्युलेशन टूलवर. पण आज 5 केले तुम्ही टूलवर, तर उद्या, आज 10 केले टूलवर तर उद्या फिंगरवर करा. परवा मेंटल अरिथमेटिक करण्याचा प्रयत्न करा. असं रोज आपण मोड चेंज करू शकतो. आणि 10 मिनिटं फक्त पाहिजे हक्काचे. आणि ऍग्री विथ मी, तुम्ही सर्वजण त्या हक्काचे, एक भाऊ म्हणून मी सांगतोय, तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तर तुम्ही जरूर द्याल. आणि अखंड हरिनाम सप्ताह याच्यासाठी आहे, की जर आपण सातत्यबद्ध जर आपण प्रॅक्टिस करत राहिलो, तर मला वाटतं काल जे काही आपण सांगितलं होतं, की ही माइंड थेरी आहे. आणि जेव्हा माइंड थेरपी, की जेव्हा आपण NLP असं जेव्हा म्हणतो, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतो, की जेव्हा सातत्यबद्ध करतो, तेव्हा याला खऱ्या अर्थाने स्वतःचा प्रोग्रेस होण्यासाठी. आणि जर माझ्या स्वतःमध्ये डेव्हलपमेंट झाली, तर आपोआप बाकीचे क्रिएटिव्ह अप्रोच तयार होतो माझा स्वतःचा, प्रत्येकाचा, परत सांगतो. आणि जेव्हा तुमचा स्वतःचा क्रिएटिव्ह अप्रोच होतो, तेव्हा पुन्हा परत तुमची मर्यादा राहत नाही, की माझा क्लास झाला पाहिजे, माझे 100 लेकरं माझे ऍडमिशन झाले पाहिजे. ही मर्यादा नसते. तर तुम्ही जेव्हा क्रिएटिव्ह अप्रोच असतो, तेव्हा निश्चित तुमचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे. सुप्रियाताई, कदाचित तुम्ही जन्मालाच जर टीचर म्हणून आले असणार, तर कदाचित तुमचा जो काही अप्रोच असेल तो स्ट्रॉंग लेवलला एक डेडिकेटेड अप्रोच, क्रिएटिव्ह अप्रोच होऊन डेफिनेटली स्वतःला, जे काही आपण सर्व आयुष्यामध्ये करतो, पुन्हा परत सांगतो पूजाताई, जे आयुष्यात आपण करतो, मान पान, मान सन्मान, जे काय असेल, पद असेल, जे काय असेल, कोणीही करत असेल, फक्त आणि फक्त मला आनंद प्राप्ती व्हावी, सुख समाधान मिळावं, याच्यासाठी आपण करत असतो. आणि ते कदाचित काही लोकांना हिमालयात जाऊन मिळतं, काही लोकांना रात्रंदिवस झोपडीत राहून किंवा खड्ड्यात रस्त्याच्या कडेला राहून, खड्डे खोदले तरी, कष्ट केलं, घाम गाळला तरी मिळतं. काही जणांना AC लावला, घाम अजिबात आला नाही तरी पण त्यांना सुख समाधान मिळत नाही. हा सर्व एक अप्रोच आहे. म्हणून सांगण्याचा उद्देश असा आहे, की जे काही आपण करतो त्याच्यात आपल्याला समाधान मिळावं, हॅपी हार्मोन्स आपल्या शरीरात वाढावे, म्हणजे आपण निरोगी, सुख शांती असलेलं आयुष्य आपल्याला जगता यावं. आणि त्याच्यासाठीचा मंत्र आहे सातत्यबद्ध. आणि मग सातत्यबद्ध हा आपण का अबॅकसला लावून घेतोय? कारण आपण इथं 1 लाख रुपये खर्च करून आपण हा कोर्स शिकतोय. जर कदाचित तुम्ही एखादा 1 लाख रुपये खर्च करून जर एखादा तबला विकत घेतला असेल, हार्मोनियम विकत घेतला असेल, एखादा 1 लाख रुपये भरून सांगतोय, तर मी सांगेल, रोज 5 मिनिटं 10 मिनिटं तबलाची प्रॅक्टिस करा. जर एखादा 1 लाख रुपये भरून जर तुम्ही एखादा काहीतरी अशी तुमची
हौशेसाठी किंवा म्हणतात त्याला छंदापोटी, हा एक छंदात्मक क्लास आहे. छंदासाठी जर तुम्ही काहीतरी केले असेल, तर असं समजा तुम्ही जर 10, 15, 20 हजाराची बॅडमिंटनची बॅट 300-400 रुपयाची नाही सांगत हा मी, परत सांगतो. 300-400 रुपयाची तुमच्या घरात कधी कोपऱ्यात पडलेली आहे ना, धूळ खात, ना तर पोरं खेळत ना ना तुम्ही खेळत. मी म्हणतो 15-20 हजाराची. आणि मग लक्षात येतं बाबा 15-20 हजाराची आहे. तिची रोज धूळ साफ केली पाहिजे आणि तिच्यावर रोज खेळलं पाहिजे. जेव्हा व्हॅल्यू फॉर मनी होतो ना, जेव्हा व्हॅल्यू वाढते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने लक्ष्मीमध्ये त्याचं डेडिकेशन येतं. म्हणून मी 15-20 हजाराची बॅट पण भेटते बॅडमिंटनची. आणि जर ती आपण विकत घेतली गीताताई, तर मात्र न कळत असं होईल की 2-4 किलो वजन पण कमी होईल. आपलं वाढणार नाही, ज्यांचं कमी त्यांचं वाढेल, कमी होईल. आणि खऱ्या अर्थाने आपलं निरोगी आणि हेल्दी लाईफ राहील. आणि सातत्यबद्ध खेळू, कारण ते 15 हजार रुपये आपल्याला काय रोज शांत बसू देणार नाही. 15-20 हजार रुपयाची बॅट सांगतोय. म्हणजे त्याच्यासाठी शटल जे असतं ते 600-700 रुपयाचं असतं, 20 रुपयाचं नाही. 20 रुपयाचं धुडकात आपल्या घरांमध्ये प्रत्येकाच्या घरात पडलेलं आहे. जेव्हा 500-600चं शटल घेतो, जेव्हा 15-20 हजाराची बॅट घेतो, तसा हा छंदात्मक सांगतो तुम्हाला की काय असतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे फ्री प्लॅटफॉर्मवर माझ्या घरून, तुम्ही तुमच्या घरून ऐकतायत, जिथं कुठं आपण बसलेलो असलात तिथं. पण हेच जर आपण NLP साठी, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामसाठी इंटरनॅशनल कोच करणं, हेच फक्त वेगळ्या शब्दामध्ये. तो फक्त टॅवटॅव करताना इंग्लिशमध्ये सांगेल. आणि खूप सारा असा तो कुठेतरी युरोपियन गोरापान असेल, लांब केस असतील, कॅप वगैरे असेल, आणि त्या दिवशी आपल्याला 3 स्टार 5 स्टार मधलं जेवण भेटेल. आणि फी असते त्याची 3 लाख रुपये एका दिवसाची. आणि मग ते 3 लाख रुपये काय आपल्याला शांत बसू देत नाही. मग ते प्लॅनिंग करतात लाखो करोडचे. सांगण्याचा अर्थ असा आहे माझा, हा सर्व माइंडसेट सांगतोय मी तुम्हाला. पण तरी पण आपण जिथं कुठं असू, मी माझ्या घरी असेल, तुम्ही तुमच्या घरी असाल, जर अप्रोच प्रॉपर असेल अबोलीताई, जर अप्रोच प्रॉपर असेल, तर म्हणजे सातत्यबद्ध आपल्याला करायचंय, तर या गोष्टीचा आपल्याला निश्चित आपल्या स्वतःसाठी फायदा होईल. मग आपण लेकरांना शिकवणार आहेत, अर्थार्जन करणार आहेत. भारत महासत्ता बनण्यासाठी आपल्याला सर्व करायचंय. हे अल्टिमेट गोल जे आहेत, अल्टिमेट गोल आपोआप होतील. बरोबर ना? पुन्हा परत सांगतो. हे असे पॅरलल गोलचं जाळं आहे. मोठं गोलचं जाळं आहे आयुष्यामध्ये. त्याच्यातला गोल आहे की मला स्वतःला समाधान मिळाला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. आणि आनंद मिळण्यासाठी जी काही गोष्ट करायची ती सातत्यबद्ध झाली पाहिजे. तसं तुम्ही खूप सारे सातत्यबद्ध करतात. मी कदाचित अनवॉन्टेड लेक्चर देतोय. कारण तुम्ही सातत्यबद्ध स्वयंपाक करतात आणि रोज नवीन चव तयार करतात. यू आर द क्रिएटर. हे पण सांगण्यात मला म्हणजे आठवलं म्हणून सांगितलं. कारण ते पण तुम्ही इंटरेस्टने करतात. आणि इंटरेस्टने करतात म्हणून घरच्यांना 2 घास जास्त खावेसे वाटतात. ही हे म्हणून तुम्हाला नारी शक्तीला खरंच सलाम आहे. बट त्याच्या पण पलीकडे जाऊन त्याच्या पण पलीकडे जाऊन पुन्हा परत मी म्हणते, की मी चूल आणि मूल आणि माझं रोजचा स्वयंपाक आणि रोजचा साहेबांचा डबा आणि मुलांचा डबा आणि बॅगमध्ये माझा संसार अडकला आहे. म्हणून आपल्याला काही तिथं म्हणजे आपण असं कधी-कधी बोलून आपला आनंद आपल्या आयुष्याचा हिरावून नेतो. पण तरी पण म्हणतो, की जर नाही काही केलं, तर तो पण एक खूप मोठा आनंद आहे. आणि नाही काय तर तुम्ही आनंद निश्चित त्याच्यातून मिळवतात. पण त्यातल्या त्यात एक थोडंसं आपण एक नवीन प्रोफेशनल एक एक नवीन टेक्निक आपण शिकतोय. त्या टेक्निकला आपण सर्वांनी एक मोठी व्हॅल्यू पे केलेली आहे. बिकॉज टाईम इज द मनी. म्हणून मी रोज सांगेल तुम्हाला, की 5 मिनिटं न चुकता पंढरपूरची वारी जी आहे ना, म्हणजे काय म्हणतो ना आपण, हा जो सातत्यबद्ध आपला उपक्रम आहे, तो सुरू ठेवायचा आहे. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा तुम्हाला हे सर्व बोलण्याचा उद्देश हा असतो, की सर्व बरोबर 40 ताई तोपर्यंत येतात. आणि त्या निमित्ताने सर्वांनी रोज डेडिकेटेड प्रॅक्टिस करावी. जाणीवपूर्वक हा सर्व उद्देश असतो माझा सांगण्याचा. सो पुन्हा परत आपण एक प्रॅक्टिस झाल्यानंतर बोलणार आहेत. मला काही बोलायचंय प्रॅक्टिस नंतर उद्यासाठी. सर्वजण हजर राहा शेवटपर्यंत, म्हणजे मला बोलता येईल सेशन नंतर. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 28 प्लस 22 मायनस 44 सेट द झिरो. सेट द झिरो. खूप सारे वेगवेगळे आन्सर दिसत आहेत मला.
आता मी माझ्याकडे कदाचित मला आठवतं म्हणून पुन्हा परत रिपीट करू. 28 प्लस 22 व्यवस्थित शांततेत करा म्हणजे आन्सर 50 झालं. इथपर्यंत आलं. -40 काहीतरी बोललो तुम्ही. -44 बोललो होतो असं समजून घ्या. काही हरकत नाही सांगतो. लक्ष द्या आता इकडे. आन्सर 50 आहे तुमच्याकडे सर्वांकडे. अजिबात घाबरायचं नाही. 50 आहे. -40 साठी +10 -50 आधी करून घ्या. कारण आपल्याला -40 पहिले करायचं आहे. म्हणून आपण काय केलं? +10 -50 केला. आणि पुन्हा परत मला काय करायचंय? -4 करायचंय. तर युनिट रॉडवर गेलो आणि त्याला विचारलं, बाबा तिथं -4 करू शकतो का? आणि तुम्हाला वाटतं की आता ही लेंदी प्रोसेस नाही. आता कंजूशी करू नका विचारायला. ही जर प्रॉपर सेटिंग करून घेतली, की हे काही सेकंदाच्या काही पार्टमध्ये क्विकली होतं. यालाच म्हणतात रिकॉल सेन्स. ते ब्रेन आपोआप आठवतं. का ब्रेनला आपण शार्प करतोय? ब्रेनला का आपण म्हणतो ना, पेन्सिलला इरेजरमध्ये टाकून आपण का टोकदार बनवतोय? आपल्याला आपली मेमरी टोकदार बनवतोय, शार्प बनवतोय. बिकॉज ऑफ प्रॅक्टिसने बनवतोय. रिकॉल सेन्स आठवण्याच्या व्यायामातून बनवतोय. आणि माझ्याकडे युनिट रॉडवर -4 करण्यासाठी अवेलेबल नाहीये. म्हणून आन्सर इज सॉरी फॉर्म्युला इज +6 -10. असं आवर्तन कंप्लीट झाला पाहिजे. आणि आन्सर इज द 6. आणि हेच काहीतरी जे काय 40 -40 समथिंग मी काहीतरी बोललो होतो, पण ते खूप साऱ्या ताईंचं वेगवेगळं आन्सर होतं. ऍग्री विथ मी? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. 92 प्लस 11 प्लस 400 आता त्या अनुजाताई बोटांवरून टूलवर गेल्या. टूलवरून नंतर बोटांवर येतील. वा वा वा. काही हरकत नाही. छान आहे. पुन्हा परत सेट द झिरो. 92 92 प्लस 11 सिंपल. 10 इज देअर? नो. -90 प्लस 100 आणि 1 इज द डायरेक्ट अवेलेबल. 1 इज द डायरेक्ट अवेलेबल. प्लस 400 44. आता 400 इज देअर? नो. 400 साठी -100 किंवा -1 प्लस 5 100च्या रॉडवर -1 प्लस 5 100च्या रॉडवर 40 इज द डायरेक्ट अवेलेबल आणि 4 साठी -1 प्लस 5. व्यवस्थित आन्सर बघा सर्वांना दिसलं पाहिजे. आन्सर इज द दाखवता येईल असं दाखवता येईल. 4 सॉरी 5 4 आणि 7 असं दाखवतंय. बघा पुन्हा परत आन्सर कसं दाखवू शकतो आपण? 5 नंतर ह्या हातावर 4 आणि त्याच्यानंतर 7 असा आन्सर आपण दाखवू शकतो. ओके, येतंय तुम्हाला. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 34 -5 -5 आहे का युनिट रॉडवर? नाही. +5 -10 +28 20 डायरेक्ट अवेलेबल आहे. आणि 8 साठी -2 +10 -43 -40 आणि -3 साठी इन हाऊस फॉर्म्युला. -40 आणि -3 बोललो मी. व्हेरी गुड. +6 होईल ताई. शुभांगी ताई येईल, काय काळजी नका करू. +6 6 चा फॉर्म्युला 6 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड. 6 चा फॉर्म्युला -4 +10 -14 -1 4 14 20 शुभांगी आन्सर 20 करून घ्या. बोटावर 20 करून घ्या आणि -14 करा. 1 4 -14 करा. 14 1 4 14 आणि 4 साठी 4 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड आणि म्हणून 14 साठी +6 -10 +6 आन्सर इज ऑल्सो 6. सो ओके.
थोडंसं एक ट्युनिंग तुम्ही सर्वजण येत होतात म्हणून आपण प्रॅक्टिस करत होतो. आणि हा पार्ट आहे ना, तुम्हाला पण डेव्हलप करायचा आहे की मी ज्या पद्धतीने विचारतोय. हा टास्क आहे तो आपल्याला आज बघायचा आहे. थोडंसं प्रेझेंटेशन मध्ये जातो. सर्वांना वेळ आहे आणि शेवटी एक सांगेल की पुन्हा परत सेकंड जेव्हा क्लास जॉईन होईल, सर्व मला 10 मिनिटं हक्काचे पाहिजेत. 10 मिनिटात मला काही बोलायचं आहे आणि मग आपण पुढे जाऊया. सो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. अ, आजचा जो क्लास होता आपला, आजचा 28 तारीख, आणि 28 तारखेला आपला टास्क होता. सर्वजण इकडे लक्ष द्या की याच्याबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचंय, पण आधी थोडंसं लेट झालोय म्हणून आपण आधी प्रॅक्टिस करून घेऊ. पण सर्वांना सांगतो मी, +5 चे फॉर्म्युले, -5 चे फॉर्म्युले, +10 चे फॉर्म्युले, हे 9 फॉर्म्युले, थोडीशी सिक्वेन्स चुकलेली आहे, पण 9 फॉर्म्युले आहेत, 9 to 1 पर्यंत. आणि पुन्हा परत -10 चे फॉर्म्युले. या फॉर्म्युल्यांचं पुन्हा परत मी असं म्हणेल की हे +1 इज इक्वल टू, लक्ष द्या, मी थोडंसं शॉर्टकट, आपला वेळ कमी आहे म्हणून असं बोलायचं, +1 इज इक्वल टू -4 +5 +2 इज इक्वल टू -3 +5 +3 इज इक्वल टू -2 +5 +4 इज इक्वल टू -1 +5. असं बोलायचं, लिहायचं आणि एक दोनदा कधीतरी प्रॅक्टिस तुम्ही निश्चित लाऊडली बोलून, लाऊडली म्हणजे थोडंसं मोठ्या आवाजाने बोलून स्वतःचा माइंड सेट करायचं, म्हणजे खऱ्या अर्थाने तुमचं रिकॉल सेन्स स्ट्रॉंग होईल. आणि हे करणं गरजेचं आहे, कारण मुलांना सुद्धा फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करायला सांगावं लागते आणि टीचरांना सुद्धा, आपल्याला, आपण स्टुडंट म्हणूनच सध्या शिकतोय, तर आपल्याला सुद्धा करणं गरजेचं आहे आणि तुम्ही सर्वजण करणार आहेत. आता पुन्हा परत ते काय आपल्याला त्याच्यासाठी सेपरेट वेळ वाया घालवायची गरज नाही. पण ज्यांना तुम्हाला त्रास होत असेल कॅल्क्युलेशन करायला, तर तुम्ही जरूर ती केली पाहिजे. ही नीड आहे. आता आजचा कॅल्क्युलेशन इकडे लक्ष द्या. लवकर ए कॉलम 1 2 3 4 5, त्याच्यानंतर बी कॉलम 1 2 3 4 5, थोडंसं आन्सर्स आपल्याला लिहायचे आहेत म्हणून लिहून घ्या. एफ कॉलम पर्यंत, एफ कॉलम पर्यंत. मग मी खऱ्या अर्थाने तुम्हाला ए बी सी डी ई, ए बी सी डी ई एफ, ए म्हणजे 1 2 3 4 आणि 5. ओके ना, इतकं सोपं आहे. आणि इथं काय करा माहिती का? ए, इथं बी करा, म्हणजे इथं लाईन ड्रॉ करून घ्या. बी, त्यानंतर सी, डी, ई आणि एफ. ओके ना, असं. तर तुम्हाला लगेच याच्या पुढे आन्सर लिहिता येतील तुम्हाला. क्लिअर आहे? थोडं झालं असेल तर सांगा मला कोणीतरी, म्हणजे आपण कॅल्क्युलेशनकडे जाऊ. ओके, सांगेल का कोणी मला झालंय असं लिहून? हो सर, झाले. येस सर. ओके. अशा पद्धतीने तुम्ही कॉलम तयार केला असेल. सो वंडरफुल. मग नाऊ मला टाइम ऑन करू द्या, कारण टाइम महत्वाचा आहे. ओके ना, एकच मिनिट. टाइम महत्वाचा आहे. फिंगर यूज करायचे का? चांगला प्रश्न आहे. फिंगर यूज करायचे का? आता तुम्हाला, आपण खूप सारे फिंगरच्या वर प्रॅक्टिस केलेली आहे. मी असं सांगेल, की मी असं सांगणार नाही, पण आग्रह करेल की शक्यता आपण टूलचा वापर केला तर चांगलं राहील. लक्ष द्या, माझं असं म्हणणं आहे. आणि फिंगर पण आपण करणार आहोत. उद्या आपण फिंगर यूज करू. थोडंसं डेडिकेटेड आपण समजून घेऊ की आज सर्वांनी काय करायचंय, टूलचा वापर करायचा आहे. ज्या सिनियर ताई आहेत, ज्या दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा वारीला आलेल्या असतील, त्या वारकऱ्यांनी मेंटल अरिथमेटिक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कविता ताई, जर तुम्ही दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सुरतहून तर नाशिकच्या वारीला निघाले आहेत तुम्ही, तर कदाचित तुम्ही प्रयत्न करा मेंटल अरिथमेटिक करण्याचा. ओके ना? अ, किती 5-50 लेकरांना आतापर्यंत तुम्ही शिकवायला पाहिजे होतं. आता चौथ्यांदा, तिसऱ्यांदा वारी करतायत. पण नाही जमलं, तर कमीत कमी स्वतःच्या आनंदासाठी मेंटल अरिथमेटिक करा. प्रयत्न करा. नाही आलं, तर टूलवर करा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. मला जस्ट टाइम ऑन करून घेऊ द्या, म्हणजे मला पुढे जाता येईल. ओके. सो नाऊ मी प्रॅक्टिसला जातो. ओके. नाऊ स्टार्ट प्लीज. ए टू एफ कॉलम स्टार्ट करूया आपण सर्वजण. काही डाऊट असला तर मी नंतर शेवटी समजून सांगेल. 12 मिनिटं देणार आहे मी टोटल. 12 मिनिटं प्रयत्न करा, शांततेत करा.
सर प्रेझेंटेशन दिसत नाहीये सम्स. ओके, ठीक आहे, ठीक आहे. डबल टॅप करून घ्या. आता दिसते. हा, आता दिसतंय? कोणी सांगेल का? हो डबल सर टॅप दिसतंय. आणि राईट साईडला स्क्रोल करा. दिसतंय? आधी दिसत नाही. हा दिसतंय. हा, ओके. राईट साईडला स्क्रोल करून घ्या. ओके, स्टार्ट. हो दिसतंय सर. आता मी स्टार्ट केलंय. ओके.
डन सर. ओके ओके, एक मिनिट. डन सर. एक मिनिट, हो हो, ओके. एक मिनिट. हाय, वेळ अजून बाकीच्या ताईंना करू द्या. व्यवस्थित फॉर्म्युला आठवा आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करा. सिंपल सिंपल स्टेप प्रमाणे कॅल्क्युलेशन करा प्लीज. 8 मिनिटं झालेत. अजून आपल्याकडे वेळ आहे 4 मिनिटं, नो प्रॉब्लेम. आणि ज्या ताईंचं झालं असेल त्यांनी फिंगरने केलं असेल ते टूलने करा. टूलने झालं असेल तर फिंगरने करा. म्हणजे दोघं अप्रोच आपल्याकडे आहेत. 2 कॉलम ऑलरेडी आपल्याकडे आहेत. ओके ना. ज्या ताईंचं झालं त्यांनी दुसऱ्या मेथडने करा. अजून 2 मिनिट आहेत. शांततेत करा. लास्ट 1 मिनिट. घाई करू नका.
क्लोज लूप कडे जाऊया. जे हातातलं कॅल्क्युलेशन असेल ते कम्प्लीट करा. जे हातातलं असेल ते कम्प्लीट करा. जे चाललंय ते कम्प्लीट करून क्लोज लूप कडे जाऊया. इट इज नॉट अ कॉम्पिटिशन, जस्ट प्रॅक्टिस चेक करायची होती आपल्याला. सो ओके, क्लोज लूप करा. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. मला एक विचारायचं आहे याच्यामध्ये, आपण आन्सर पण चेक करणार आहोत नो डाऊट. तुम्हाला कोणाला हात वरती करून सांगा की मला बी कॉलम मध्ये, डी कॉलम मध्ये, ए कॉलम मध्ये हे काहीतरी मला समजलंच नाही बाबा. किंवा असं असू शकतं की एखादं कॅल्क्युलेशन रॉंग आल्यानंतर होईल, हे कसं काय रॉंग आलं माझं, असा प्रश्न असू शकतो. पण त्याच्या आधी सुप्रियाताई काहीतरी विचारतात, त्या सुप्रियाताईंचा डाऊट क्लिअर करू. मग तुमचं आन्सर रॉंग का आलं, एखादं होऊ शकतं ना. जे रॉंग आलं ते प्रामाणिकपणे सांगा, ते आपण करून बघू. तुम्हीच करणार आहेत, मी काही मदत करणार नाही आता.